नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस धानकीचा संचालक. मित्रांनो, आजपासून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहोत, जसं आता पोलीस भरती संपलेली आहे, जवळपास पुणेची 25 तारखेला आणि मुंबई डेट यायला आहे याची परीक्षा, आणि लोहमार्ग पोलीस ह्या परीक्षा बॅलन्स आहेत. त्यानंतर मुलांना आपण विद्यार्थ्यांनी फक्त इथंच न थांबता फक्त पोलीस भरती संपली म्हणून आपलं आयुष्य संपलं असं न करता तुम्ही एनटीपीसीच्या मागे लागा, ग्रुप डीच्या मागे लागा. राज्य सरकारच्या परीक्षा येत आहेत, महसूल विभागाची तलाठी येणार आहे, आरोग्य सेवक येत आहे, ट्रेजरीच्या रिक्रुटमेंटच्या नोटिफिकेशन झाल्या. ट्रेजरी म्हणजे आपला ट्रेजरी डिपार्टमेंट माहित असेल तुम्हाला, पीडब्ल्यूडीच्या जागा निघत आहेत. तर या सगळ्यांसाठी मित्रांनो तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, थांबून नको जा. तुम्ही जिथं थांबलात तेव्हा तुमची परीक्षा संपली. लक्षात घ्या, संघर्ष सगळ्यांच्या जीवनात आहे, फक्त संघर्षमय जीवन होऊ नको द्या. जीवनात संघर्ष आला पाहिजे, पण संघर्षमय जीवन आलं नाही पाहिजे. माझ्या नेहमी सांगण्याचे तात्पर्य असते. मित्रांनो, आज 5 ते 7 प्रश्न आहेत. रोज आपल्याला 5 ते 7 प्रश्न एखाद्या टॉपिकवर, म्हणजे आता सध्या पर्सेंटेज चॅप्टर आपण सुरू केलेलो आहोत. पर्सेंटेजवर जे टॉपिक येतात नेहमी ज्या प्रश्नांवर भर देत आहे, मग ते एसएससी जीडी असो, रेल्वे ग्रुप डी असो, किंवा पोलीस भरती असो, आणि किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही परीक्षा असो, त्यांच्यावर आपण जास्तीत जास्त मुलं कुठं त्रासदायक होतात त्या गोष्टी समजून सांगण्यासाठी हे 5 ते 7 प्रश्न घेत आहे मी. लक्षात घ्या. पहिला प्रश्न काय म्हणते, एका विद्यालयात 70% विद्यार्थी मुलं आहेत आणि मुली 504 आहेत, तर मुलांची संख्या किती? लक्षात घ्या, काय म्हणते, विद्यार्थी मुलं आहेत आणि मुली 504 आहेत, तर मुलांची संख्या किती? मुलांची म्हणजे एकूण मुलांची. तर सगळ्यात पहिले आपल्या टॉपिक लक्षात ठेवायच्या, कोणत्याही वर्गात कुठेही कोणती संख्या असो ते 100% संख्या असते. किती असते? 100% असते. आता 100% पैकी काय झालं, 70% विद्यार्थी मुलं आहेत. मुलं किती आहेत? मुलं आहेत 70%. ठीक आहे, म्हणजे यांना आपण बॉईज समजू. तर गर्ल किती उरल्या, म्हणजे मुली किती उरल्या? 30% गर्ल उरल्या. आणि मुली 504 आहेत, म्हणजे हे 30 किती आहेत? 504 आहेत. तर मुलांची संख्या किती? लक्ष द्या, मुलांची संख्या किती? मुलांची म्हणजे हे मुलं किती आहेत असं विचारलेलं आहे. तर 70 गुणिला 504 डिवाइड बाय 30 म्हणजे किती? अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर 70 गुणिला 504 डिवाइड बाय 30, 0 0 कटलं, 3 1 3, 2 वाचले, 3 सक 18, 2 वाचले, 3 8 24, 7 8 56 6 8 5, 7 सकम 42 5 47 7 8 4, 7 1 7 7 4 11, 1176. तर ऑप्शन नंबर आपला 1. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, काय करतो आहे, क्रॉस मल्टिप्लाय. प्रत्येक प्रश्नाला मी तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय न शिकवणार आहे. आपण साध्या अशाच पद्धतीने उत्तर काढू शकतो. पहिले 100% काढा, मग 30% काढा, मग 70% काढा, असं नको करा. हे बातेची सवय झाली, बातेपणा झाला. पाठांतराची सवय नको आपल्याला लक्षात ठेवायची सवय करायची आणि आपल्याला उत्तर काढायचे. कमी वेळात जास्त उत्तर काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक क्रॉस मल्टिप्लायची सवय यायला पाहिजे. खूप जास्त कठीण प्रश्न नाहीये, 70% मुलं हे प्रश्न सोडवतातच. आता समोरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नात तुम्हाला जीवाखूड प्रश्न कठीण कसा होते, साधा प्रश्न कठीण कसं होते याची वहिवाट लागणार आहे. बघा, सेकंड प्रश्न काय म्हणते, एका निवडणुकीत फक्त 2च पक्ष आहेत, फक्त 2च पक्ष आहेत म्हणते. विजयी पक्षाला संपूर्ण मतांपैकी 62% मतं मिळाले. संपूर्ण मतापैकी म्हणजे 100 पैकी किती मिळाले? 62% मतं मिळाली. त्याने 288 मते अधिक घेतली. हारणाऱ्यापेक्षा 288 मते अधिक घेतली. लक्षात घ्या, हारणाऱ्यापेक्षा म्हणजे हारणाऱ्याला किती मिळाले? 38% मिळाले. 100 पैकी 62 याला मिळाले, तर 38% कुणाला मिळाले? हारणाऱ्याला 38% मिळाले. तर मित्रांनो आता काय म्हणते, त्याने 288 मते अधिक मिळवली, म्हणजे यांच्यामधलं अंतर म्हणजे 288 असेल. साधी गोष्ट आहे. तर 62 मायनस 38 म्हणजे किती होतील? 12तून 8 गेले, 4 हातच्या 1, 6तून 4 गेले 2, 24 म्हणजे 288. तर आता काय विचारलेलं आहे, तर विजयी पक्षाला किती मतं मिळाले? विजयी पक्षाला 62% वोटिंग आहे, तर 24 म्हणजे 288, तर 62 बरोबर किती? पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करा.
62 गुणिला 288 डिवाइड बाय 24 भाग जाते का पहा, 2 भाग जाते, इथं 31, इथं 12, 12 दुने 24 वाचले 4, 12 48, 31 गुणिला 24. तर पहा 31 गुणिला 24 माझ्या गुणाकाराच्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा गुणाकार फास्ट सापडेल. 4 1 4, 4 ते 12, 12 2 14चे 4, हातच्या 1, 3 दुने 6 आणि 1 7, 7 ते 44. तर विजयी उमेदवाराला किती मतं मिळाली एकूण, तर 744 मतं मिळालेली आहेत मित्रांनो. लक्ष द्या, कोणत्याही गोष्टीला लक्ष देताना त्याच गोष्टीने पहा, तीच गोष्ट पाहायची, त्याच गोष्टीला सांभाळायचं. आपण कुठेही काय करायचं नाही. नाही तर मुलं काय करतात, 62% मिळाली म्हणजे हारणाऱ्याला 38% मिळाले, मग 62 म्हणजे 38 म्हणजे 288 करतात आणि मग 62 म्हणजे किती असं काढण्याचा प्रयत्न करतात किंवा 100 काढण्याचा प्रयत्न करतात, तिथून 62 काढतात. एवढं क्रॉस करावं लागत नाही. लक्षात घ्या, त्याला फक्त 288 मतं अधिक मिळालेली आहेत हारणाऱ्यापेक्षा. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. विशेष शब्दामध्ये अर्थ असते, शब्द बदललं, तुमचे अर्थ बदलवले तुम्ही, ते उत्तर 100% चुकणार राहते. आलं लक्षात. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, राधा तिच्या पगाराच्या 40% खाण्यावर, 20% घर भाड्यावर, 10% मनोरंजनावर, 10% इतर खर्च लावते. तर जर महिन्याच्या शेवटी 1500 रुपये बचत करीत असेल तर तिचा मासिक पगार किती. लक्ष द्या मित्रांनो, काय म्हणते, आता 10 वेळा बेरीज करत नको बसा. इथं 40 लिहा, मग 20 लिहा, 10 लिहा, 10 लिहा, काही करायचं नाहीये. सरळ सरळ आहे. 40 20 60, 60 10 70, 70 न 10 80% पगार ते पूर्ण खर्च करते. 100 पैकी 80 खर्च करते म्हणजे उरले किती, 20% उरला. 20% म्हणजे किती म्हणते, जर महिन्याच्या शेवटी 1500 रुपये वाचवले म्हणजे 20% 1500 वाचवले, बरोबर. तर करीत असेल तर तिचा मासिक पगार किती. लक्षात घ्या, म्हणजे 20% म्हणजे 1500, 20% म्हणजे किती आले, 1500 आले. तर 100 म्हणजे किती. आता आपल्याला पूर्ण पगार काढायचा म्हणून 100 केलं, नाही तर आपण इथे क्रॉस मल्टिप्लाय केली असती, चुकलं असतं. 20% म्हणजे 1500, तर 100 म्हणजे किती, तर 1500 गुणिला 100 डिवाइड बाय 20. तर काय होईल, 20 20 पंचे 100 न 15 पाची 75, 7500 रुपये. 7500 रुपये काय होईल, पगार होईल. लक्ष द्या, बचत करीत असेल तर तिचा मासिक पगार किती. तिचा मासिक पगार 7500 आहे मित्रांनो. लक्षात आला. नेक्स्ट घ्यायचे आपल्याला, पहा एखाद्या गोष्टीला व्यवस्थित तांत्रिक दृष्ट्या पहा. तुम्ही 6000 उत्तर आणू शकत होता याच्या. कसं, 20 म्हणजे 1500, तर 80 म्हणजे किती, तर 6000 आला असता. पण 20 म्हणजे 1500, तर 100 म्हणजे किती करावं लागेल आपल्याला. मुलं 6000 आणतात, लक्षात घ्या, 10000 आणतात. चुकते कुठं, त्या गोष्टीकडे लक्ष द्या. काय म्हणते, तांदळाला 5.40 रुपये प्रति किलो विकल्याच्या नंतर 10% घाटा होतो. 5.40 विकल्यानंतर 10% घाटा होतो. 5.40 विकल्यानंतर 10% घाटा होतो. 100 मधून 10 गेले, किती राहिले आपले, 90 राहिले. किती राहिले, 90 राहिले. नंतर 20% नफा मिळवण्यासाठी तांदूळ किती रुपये किलो विकावं लागेल. 20% नफा म्हणजे किती, 120. 100 वर 20 म्हणजे 120. तर 120 म्हणजे किती, ठीक आहे. तर 5.40 गुणिला 120. मुलांना डेसिमल मध्ये प्रॉब्लेम जाते म्हणून डेसिमल पहिलेच काढा, 2 अंकाच्या नंतर आपण लावून ठेवू. इथं लिहून ठेवायचे, +2 डेसिमल मध्ये आपल्याला लावायचे आहेत, असं लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहते आपल्याला. डिवाइड बाय किती, 90. आता पहा काय होते, 0 ला 0 कटलं, 9 सक 54, 12 सकम 72, 720 आला. 720 2 अंकानंतर डेसिमल 1 2, 7.2 म्हणजे 7.20 किंवा 7.2. तर ऑप्शन नंबर 1 7.02 आहे. लक्षात घ्या, 7.02 नाही, 7.2. हा शून्याची व्हॅल्युएशन राहत नाही. इथं 0 दिलेला आहे, इथं नाही दिलेला आहे. परीक्षेत तेही गडबड आपल्याकडून करून घेतात. आपल्याला शांत आणि स्वच्छ मनाने ह्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा लागते. लक्षात घ्या, काही मुलं 7.20 आला म्हणते, 7.20 इथं नाही आहे रे म्हणते, इथं आहे म्हणते. हे उत्तर सॉल्व्ह करते, हे ऑप्शन मारून देते. घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात येते, अरे यार हे छोटंसं चूक झाली आपली. तर पहा, ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. आता नेक्स्ट प्रश्न आहे 5वा.
5वा प्रश्न आहे, 40 वस्तूची विक्री किंमत 50 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे. किती? 40 वस्तूची खरेदी किंमत 50. लक्षात घ्या, 40 म्हणजे कितीचा फायदा झाला? 10चा फायदा झाला. लक्षात आला? 40 म्हणजे 100. तर आपल्या याच्यातला फरक किती आहे? 10च्या प्लस मध्ये फरक आहे. 50 वस्तूच्या खरेदी किमती एवढी, खरेदी किमती एवढी म्हणजे 40 वस्तू विकल्यानंतर 50 वस्तू एवढा प्रॉफिट होत आहे. 50 वस्तूच्या म्हणजे 10 वस्तूचा फायदा होत आहे. तर 40 100%ला विकली आपण, तर आपल्याला फायदा होणारी वस्तू किती राहील? 10 राहील. तर 10 किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. काय होईल? 100 वर 2 शून्य डिवाइड बाय 40, 0 0 कटले. चुकलं का रे बाबा? 2 1 सॉरी 1 शून्य जास्तच्या झाला इथं. लक्ष घ्या, 100 गुणिला 10 म्हणजे 1000 होतील. 0 4 गुणे 8, 2 वाचले, 4 पंचे 20 म्हणजे 25% नफा होईल. प्लस मध्ये उत्तर आला आपला. मायनस असता तर म्हणजे 75 आले असते तर मायनस झाला असता. प्लस आले आपले तर 25 आहेत. तर 25% नफा. लक्ष द्या मित्रांनो, हे प्रश्न, ह्या प्रश्नाला तुम्ही पहिले 100% मग मूल्यवर्धित कराल. सीपी काढण्याचा प्रयत्न, एसपी काढण्याचा प्रयत्न. आपला एवढं माइंड नसते मित्रांनो. लक्षात ठेवा, आपण स्मार्टनेस स्टडी असतो, हुशार जर असतो तर आपण IIT ला गेलो असतो, नीटला गेलो असतो, JEE केली असती. आपल्या जवळ तेवढं माइंड नाही. ट्रिक्सचा वापर करत जा. एकच ट्रिक्स सगळ्या गोष्टीला यूज होत नसली तरी पण ट्रिक्स मध्ये खूप सारा फायदेशीर आणि सोप्या पद्धतीने सोडवण्याची पद्धत असते. त्याच्यामुळे आतापर्यंत ह्या 5 प्रश्नांना मी तुम्हाला एकच पद्धत सांगितली. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपले येत राहणार आहेत मित्रांनो. सगळे व्हिडिओ व्यवस्थित पहा, व्यवस्थित अभ्यासा. तुम्हाला वाटलं काही प्रश्नामध्ये प्रॉब्लेम असतील, नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून पाठवा. जे व्हिडिओमध्ये कॉमेंट्स कराल, जे प्रश्न टाकाल, त्या प्रश्नाला तो प्रश्न कदाचित रील बनवून किंवा तुम्हाला स्पेशल एक व्हिडिओ बनवून किंवा त्याचे एक्सप्लेनेशन करून तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पाठवण्याचा आमच्या प्रयत्न राहील, माझा प्रयत्न राहील. मी एवढंच सांगतो की येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न या परीक्षेत पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत. मी रिझल्ट पाहिला, आता मी कुणाचे नाव घेत नाही, पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फिजिकल 40 मार्काची काढता आणि पेपर 30-32 मार्काच्या काढत असाल तर अभ्यासाची आवश्यकता आहे. इथं थांबून जा नको. 40 मार्क फिजिकल आहे तर 45 फिजिकल बनवा. आपण अभ्यास जो आहे तुमच्या, अभ्यास प्रत्येक परीक्षेसाठी आवश्यक आहे मित्रांनो. अभ्यास प्रत्येक परीक्षेसाठी आवश्यक असल्यामुळे अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तो प्रत्येक परीक्षेला फायदेशीर ठरेल याचा प्रयत्न करा. अरे आपल्या गल्लीत कुणी जर नोकरीला नसतील तर त्या नोकरीच्या न तुमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. आपल्याला कुणाला मोठा विद्वान बनवायचे नाहीये, पण छोट्याशा नोकरीवर किती संसार चालते, घरातील सगळ्यांची जिम्मेदारी किती चांगल्या पद्धतीनं सांभाळता येते, ह्या गोष्टीसाठी आपल्या घराच्या, आपल्या वडिलांच्या डोळ्यातील पाणी पहा, आईच्या लुगड्यातील फाटकेपणा पहा. तुम्हाला जाणवेल की आपल्याला नोकरी का पाहिजे. मोठा व्यवसाय करून आपली परिस्थिती नाही मित्रांनो. आपण 25 लाख 30 लाख रुपये खर्च करून मोठा व्यवसाय करू शकत नाही. 5 लाख रुपये लावू शकत नाही. अरे पांठेला लावायला गेलो तर आज 50,000 रुपये लागते. 50,000 तिथं गुंतवण्यापेक्षा, कारण त्याच्या काय पांठेला तर प्रत्येक व्यक्ती लावत आहे. प्रत्येक गावात प्रत्येक वर्षी 3 ते 4 पानपट टपरीचं उद्घाटन होते. तर असं नको करा मित्रांनो. अभ्यासाकडे लक्ष द्या. नोकरी आज नाही भेटेल, उद्या भेटेल. फक्त प्रामाणिक मेहनत करा. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच त्यांना लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.